आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात ज्याने आपल्या कर्तृत्वाने अफाट उंची कमावली, पण ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला सुद्धा ती उंची प्राप्त झाली पाहिजे यासाठी सातत्यानं कार्यरत असलेले माझे मित्र आणि ज्यांचा वाढदिवस आपण मोठ्या थाटामध्ये आज साजरा करतो आहोत, ते पैलवानचे अनिकेत भाऊ घुले, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय, सर्वसामान्य कुटुंबातनं जन्माला येऊन एक प्रचंड मोठं विश्व ज्यांनी उभा केलं आणि या माळरानावर ज्यांनी शिवजल नावाची गंगा प्रवाहित केली, ते शिवजल सिटीचे सर्वेसर्वा, त्यांचे सर्व सहकारी, नेतृत्व प्रशिक्षण शिबिर आणि शिवजल इंटरनॅशनल अकॅडमी या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. मी परवा बस स्टँडवर उभा होतो, बस लागली आणि मी बसमध्ये बसलो. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. 5 मिनिटं झाली, त्यांनी खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, नीट मोजली आणि खिडकीतून बाहेर बघितलं. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल. बाहेर पेपर विकणारा होता, वडापाव विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता, पण काहीच न घेता त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, खिडकीतून बाहेर बघितलं आणि काही न घेता चिल्लर परत खिशात ठेवली. तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला. दन 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 त्यांनी बेल वाजवली आणि ते बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीतून बसला आणि आता गाडी जाऊ दे म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली. गाडी धावायला सुरुवात झाली, तोपर्यंत सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, त्या धावत्या खिडकीतून हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत धावत गाडी मागं आला. त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं पेपर आत दिला, यांनी चिल्लर त्याच्या हातावर ठेवली आणि गाडी पुढं पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला सुरू झाली, मग यांनी पेपर घेतला. मी त्याला विचारलं, अहो म्हणलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी बस स्टेशनवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा, गाडी धावायला सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. मी जर गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटा इथे कळलं असतं, त्यांनी लगेच माघारी दिला असता. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता 15 मिनिटानंतर तो अचानक हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं? तो म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. आजूबाजूच्या समाजाची परिस्थिती बघितली तर खोट्या आश्वासनांची चिल्लर देणारी माणसं अनेक जण दिसतात, पण आपला प्रत्येक शब्द बंद्या रुपयासारखा खणखणला पाहिजे आणि या समाजामध्ये बंदा रुपयासारखी खणखरीत माणसं तयार झाली पाहिजेत. असं माणसं फार दुर्मिळ आहेत. मला आनंदाच्या कार्यक्रमाचा या निमित्तानं आहे की आमचे अनिकेतजी घुले असतील, सचिनजी भोसले असतील, यांच्या हेतुस्तव निश्चितपणे उद्याचा समाज बंद्या रुपयासारख्या खणखणीत पिढीचा घडेल आणि त्यासाठी ही इंटरनॅशनल अकॅडमी आणि हे नेतृत्व प्रशिक्षण उत्तमपणे उपयोगी पडेल याची मला निश्चितपणे खात्री आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे, या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही. या जगामध्ये तुम्हाला बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल, तुम्ही यशस्वी व्हायचं का अयशस्वी व्हायचं हे जग नव्हे तर तुम्ही ठरवत असता, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली, या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी परवानगी दिली आणि त्याच वेळी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, आता मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. प्रत्यक्ष शिक्षेचा दिवस उजाडला. त्या कैद्याला बाहेर काढलं.
शास्त्रज्ञ अधिकारी जमा झाले. त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल. आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. पण प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्या कैद्याला टोचल्या. झाला, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो कैदी मरण पावला. त्या कैद्याला विषारी सर्पाचा दंश झाला होता का? नाही. विषारी सर्पाचा दंश तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तुम्ही यशस्वी होणार, तुम्ही नकारात्मक विचार केला तुम्ही अयशस्वी होणार. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही काय घडायचं हे जग नव्हे तर तुम्ही ठरवत असता. तुम्ही कोण बनायचं हे जग नव्हे तर तुम्ही ठरवत असता. त्यामुळे तुम्ही ठरवायला हवं काय व्हायचं आहे. मला हे व्हायचं आहे. तुम्ही होऊ शकता हे पहिलं लक्षात घ्या. तुमच्या मनानं ठरवायला हवं. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि जीवशास्त्रीय संशोधक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनायचं आहे बनवू शकता, इंजिनियर बनायचं आहे बनवू शकता, वकील बनायचं आहे बनवू शकता, शास्त्रज्ञ बनायचं आहे बनवू शकता, क्रिकेटपटू बनायचं आहे बनवू शकता, अभिनेता बनायचं आहे बनवू शकता. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बनवू शकता. फक्त अट एक आहे, तुम्ही ते ठरवायला हवं, ठरवायलाच हवं. दुर्दैवानं आमची अलीकडची गोष्ट अशी आहे की आम्ही ठरवत नाही. ज्यांनी निर्णय आधी घेतले ते उंचीवर पोहोचले, ज्यांना निर्णयच घेता आले नाहीत ते अयशस्वी झाले. हे पहिलं लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकरने इयत्ता 4थी मध्ये ठरवलं आपण उत्तम फलंदाज व्हायचं. त्याचे वडील रमेश तेंडुलकरनी सांगितलं तू क्रिकेटच खेळ. 4थी पासून सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळत होता. त्याचं ध्येय ठरलं होतं. तुम्हाला माहिती असेल नसेल पण सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे. पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितके अधिक उंचीवर पोहोचाल. मला कौतुक अनिकेतजींचं करायचं आहे, सचिनजींचं करायचं आहे की इथं ती मुलं घ्या की जी नुकतीच काहीतरी घडवायला सुरुवात करतायत. जितक्या लवकर त्यांना ध्येय मिळेल तितक्या लवकर ती माणसं मोठी होतील. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? याचं उत्तर आहे नाही. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार नव्हता. मग कोण टाकणार होतं? पहिलं पाऊल टाकणार होता एडविन सी आल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. हे अपोलो चंद्रयान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी आल्डारिन पुढे झाला. पण चंद्रावर पाय टाकायच्या अगोदर त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि त्या वातावरणात जळून गेलो तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचून घेतलं तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथं मी भरकटलो तर. तो या विचारात होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढं झाला आणि चंद्रावर त्यांनी पाय टाकला. आणि चंद्रावर पाय टाकणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग कीर्तिमान झाला. खरं तर एडविन सी आल्डारिनकडे सगळं होतं. अनुभव होता, बुद्धी होती, ज्ञान होतं. तरी एडविन सी आल्डारिन मागं राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग याच्याकडे यापैकी काही नव्हतं. तरी नील आर्मस्ट्रॉंग कीर्तिमान झाला. याचं कारण काय? एडविन सी आल्डारिन निर्णय घेऊ शकला नाही आणि नील आर्मस्ट्रॉंग पटकन निर्णय घेऊ शकला. तुम्ही निर्णय योग्य घेता की अयोग्य घेता हा विषय नंतरचा आहे. तुम्ही पहिला निर्णय घ्या. जी माणसं पटकन निर्णय घेतात ती माणसं यशस्वी होतात. मग माणसं निर्णय का घेत नाहीत?